भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति त्रिकृकरणे भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति त्रिकृकरणे सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। भज गोविन्दं काते कान्ताकस्ते पुत्रः संसारोऽयमतीव विचित्रः कस्य त्वं कः कुत आयातः तत्त्वं चिन्तय तदिह भ्रातः भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते। भारतवर्षातील एक आध्यात्मिक क्रांतिकारक आचार्य भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्य जी महाराज यांच्या अलौकिक ग्रंथ संपदेच्या मधलं 31 श्लोकात्मक मोहमुद्गर अथवा भजगोविंदम किंवा चरपट पंजरिका स्तोत्र यातून मनुष्याला अंतर्मुख करून वास्तविक तत्वाबद्दल विचार करण्यासाठी आचार्यांनी पुन्हा पुन्हा आपल्याला प्रवृत्त केलं आहे आणि हे सगळं विचार ऐकल्यानंतर मग आपल्याला असं वाटतं इतक्या
आयुष्याच्या कालावधीमध्ये आपण असा विचारच केला नाही. आणि का विचार केला नाही असा, तेव्हा लोक म्हणतात, वेअर इज द टाइम टू थिंक आउट ऑफ द बॉक्स. एक विशिष्ट अशा कालावधीमध्ये आम्हाला वेळ तरी कुठं भेटला की ह्या सगळ्या सिस्टीमच्या बाहेर जाऊन विचार करायला. रोज आम्ही तेच करतो जे काल केलं, जे आज करतोय तेच आपण उद्या करतोय. आणि हीच पुनरावृत्ती आठवडे आणि आठवडे, महिना आणि महिने, वर्ष आणि वर्ष हेच करत राहतो. पण ह्यामध्ये थोडासा पॉज घेऊन अंतर्मुख होऊन विचार करायला वेळ तरी कुठे आहे. पण आचार्य आपल्याला थांबवतात, म्हणतात, टेक अ पॉज, थिंक अबाउट दिस सिच्युएशन, देन गो अहेड. आज ह्या 8 क्रमांकाच्या श्लोकाचा आपण विचार करणार आहोत. आचार्य ह्या श्लोकातून आपल्याला अनालिसिस करायला सांगतात. अनालिसिस अबाउट फॅमिली रिलेशन्स, कौटुंबिक संबंधाच्या बद्दल आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात. आपण कौटुंबिक जीवन जगतोच, कारण कोणताही श्रेष्ठ महापुरुष म्हटला तरी त्याला विशिष्ट कुटुंबात जन्माला यावं लागतं. काही कालावधीपर्यंत त्या कुटुंबात तो राहतोही, नंतर कुटुंबाच्या बाहेर जाऊन तो जीवन जगायला लागतो. पण 99% तर लोक कौटुंबिकच जीवन जगतात, गृहस्थाश्रमाचंच जीवन जगतात. पण गृहस्थाश्रमाच्या संबंधाने कधी विचार करायला त्यांनी स्वतःला वेळच दिलेला नसतो. हे सगळं आचार्यांचं विचाराचं प्रगटीकरण चालू असतानाच, काल म्हटल्याप्रमाणे गृहस्थी मंडळी काही आले, जिज्ञासू होते. आचार्यांना सांगितलं, आचार्यजी तुम्ही खूप आतापर्यंत विचार सांगितला. लहान वयामध्ये, खेळामध्ये, वार्धक्यामध्ये, इंद्रियांच्या लालसेमध्ये आणि वार्धक्यात चिंतेमध्ये मनुष्य आसक्त असतो. पण परब्रह्माच्या ठिकाणी तो संलग्न होत नाही. हे तुम्ही आश्चर्य दाखवलं. आणि ह्या तिन्ही अवस्थेमध्ये परब्रह्माचं चिंतन करायला पाहिजे. याकरता भजगोविंदम भजगोविंदम असं म्हटलं. तुम्ही सांगितलं ते आम्ही नीट ऐकलंही. पण तुम्हाला संसाराच्या बद्दल काय माहिती? तुम्ही विवाह केला नाही, तुम्हाला मुलं बाळं नाही, तुम्हाला प्रपंच नाही, त्याच्या प्रपंचातल्या जबाबदाऱ्या नाही. किती गुंतागुंत संबंधाची असते हे तुम्हाला काय ठाऊक? आचार्यांनी विचारलं, तुला माहिती आहे का सगळं? तो म्हटला, हो हो माहिती नाही तर काय, मी गृहस्थी आहे. तुम्हाला माझी ओळख सांगू का? ते म्हणतात, ही माझी पत्नी आहे, हे माझा पुत्र आहे, हे माझे आईवडील आहेत आणि हा मी आहे. हा सगळा माझा संसाराचा अनुभव आहे. त्यामुळे संसाराचा अनुभव अतिशय विचित्र असतो. आचार्यजी तुम्हाला माहिती नाही. तेव्हा त्या ग्रस्त आश्रमातील साधकाने आपली जी ओळख सांगितली, त्या ओळखीच्या अनुसारच आचार्यांनी त्याला पुन्हा प्रश्न विचारला. पहिल्यांदा शब्द बघूया आणि मग त्याचा आपण विचार मीमांसा पाहूया. ते सांगतात, बाबा रे, का ते कांता
कोण तुझी पत्नी आहे? कस्ते पुत्र हा, कोण तुझा पुत्र आहे? कस्य त्वम, तू कोणाचा आहे? कुत आयातः, तू कुठून आला आहे? आणि अयम संसार हा अतिव विचित्र हा तर सगळा संसार अतिशय विचित्र आहे. हे भ्राता, हे बंधू, तत्वं चिंतय तदिह भ्राता. हे भ्राता, तद इह तत्वं चिंतय. येथे तू त्या तत्वाचं चिंतन कर आणि त्या गोविंदाला भज. असा हा सरळ सरळ शब्दाचा अर्थ आहे. प्रश्न विचारला की तू कोण आहे? कुठून आला आहे? तू कोणाचा आहे? कोण तुझी पत्नी? कोण तुझा पुत्र? हा संसार तर अतिशय विचित्र आहे. आणि म्हणून येथे हे बंधू त्या तत्वाचा विचार कर आणि गोविंदाला भज. आचार्यांच्या ह्या प्रश्नाला मोठं आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे. असं का आचार्य विचारतात? कोण तुझी पत्नी? कोण तुझा पुत्र? तर आता आपण विचार करायला सुरुवात करूया. विचार करताना हळूहळू विचार करू, म्हणजे आपल्याला तो सहजच लक्षात येईल. पहिला प्रश्न विचारला आहे, का ते कांता? ते का कांता? ती कोण? कोण तुझी पत्नी? हु इज युअर वाईफ? हु इज युअर सन? कोण तुझा मुलगा आणि कोण तुझी पत्नी? मग आता आपण लेट अस थिंक टुगेदर. कोण तुझी पत्नी असं म्हणताना तो म्हणेल की ही माझी पत्नी आहे. आचार्य त्याला विचारतात, बाबा रे, असा माझा एवढा प्रश्न सरळ आणि साधा नाहीये. मला प्रश्न विचारायचा आहे की ह्या जगतामध्ये जेवढे काही संबंध आहे तेवढे सगळेचे सगळे संबंध, डू यू थिंक इट इज परमनंट? तुला असं वाटतं का हे सगळे संबंध कायम स्वरूपाचे आहेत आणि हे कायम तसेच राहणार आहेत? डू यू थिंक इट विल रिमेन ॲज इट इज लॉंग टाइम? हे जसे आहेत तसेच ही प्रदीर्घ कालापर्यंत हे संबंध राहणार आहे का? का सगळे रिलेशन हे सारखे बदलणारे असतात? मनुष्याला वाटतं की हे सगळे रिलेशन कायम स्वरूपाचे आहेत. मग आचार्य विचारतात, कोण तुझी पत्नी? तर तू म्हणशील ही माझी पत्नी. पण ही तुझी पत्नी कधी झाली? जेव्हा तुझं लग्न झालं तेव्हा तुझी ही पत्नी झाली. पण लग्न होण्याच्या अगोदर ही होती की नाही? म्हटले होती. मग तेव्हा तुझी ती पत्नी होती का? म्हटले नाही. मग तेव्हा ती कोण होती? तेव्हा ती तिच्या आईवडिलांची मुलगी होती. अच्छा, मग तिच्या आईवडिलांची ती मुलगी तरी कायम स्वरूपाने होती का? तिच्या आईवडिलांची ती मुलगी कधी झाली? ती जेव्हा त्यांच्या पोटी जन्माला आली तेव्हा ती मुलगी झाली. पण मग ती जन्माला येण्याच्या अगोदर कोण होती आणि कुठं होती? आपण सांगू, ती तिच्या आईच्या पोटात होती. पण तिच्या आईच्या पोटात असण्याच्या अगोदर ती कुठे होती? ती माता पित्याच्या बीजरूपामध्ये होती. पण माता पित्याच्या बीजरूपामध्ये येण्याच्या अगोदर ती कुठे होती? ती त्यांनी खाल्लेल्या अन्नाच्या मध्ये होती. अच्छा, मग अन्नाच्या मध्ये येण्याच्या अगोदर ती कुठे होती? ती पाण्याच्या रूपामध्ये होती.
पाणीच नंतर अन्न झालं. मग पाण्यामध्ये जेव्हा ती जलरूपामध्ये होती, पण तिथे तरी ती कुठून आली? ती मागच्या तिच्या जन्मातून ती आलेली आहे. मग मागच्या जन्मात ती कुठे होती, कोण होती, कुठे होती, काय होती ती, असा जर आपण विचार करत गेलो तर असं लक्षात येईल की आईच्या उदरामध्ये आल्यानंतर एक विशिष्ट आकार निर्माण झाला आणि मग ती ज्यांच्या माध्यमातून ह्या जगात ती अभिव्यक्त झाली आणि म्हणून त्यांचा संबंध झाला की मुलगी आहे. नंतर तिचं लग्न झालं तेव्हा तो म्हणायला लागला की ही माझी पत्नी आहे. नंतर तिला मुलं झाले की ते म्हणायला लागले ही माझी आई आहे. नंतर तिला नातू झाले की ते म्हणायला लागले की ही माझी आजी आहे. म्हणजे ती आहे तरी कोणाची आणि कोणत्या संबंधाने आहे ती? तुझा आणि तिचा काय कायमचा संबंध आहे का? लग्न होण्यापूर्वी तर ती तुझी नव्हती. आणि समजा आता तुम्ही पती पत्नी ह्या स्वरूपामध्ये एकत्रित राहत असाल तर हे संबंध तरी कायम आहे का? आपण म्हणतो की दोन रथाचे हे चाकं आहेत पती पत्नी, पण ते चाकं तरी कायम राहतात का? एकाला अगोदर जावं लागतं, एकाला नंतर जावं लागतं. हा गेला तर हिला कोणी पत्नी म्हणेल का? पुन्हा हिला विधवा म्हणावं लागतं. किंवा जर ही अगोदर गेली तर याला कोणी पती म्हणेल का? याला पुन्हा विधुर व्हावं लागतं. मग हे संबंध आहे तरी किती दिवसाचे? हे तात्कालिक स्वरूपाचे आहे ना? किंवा दुसरा प्रश्न विचारला, कस्ते पुत्राहा, कोण तुझा पुत्र? तो म्हणाल की हा माझा पुत्र. पुन्हा तोच प्रश्न, तुझा पुत्र होण्याच्या अगोदर हा काय तुझा पुत्र जन्माला आल्यानंतर तुझा पुत्र झाला? जन्माच्या अगोदर हा कोण होता? कोणाचा होता? कुठे होता? का होता? असं मागे 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 जर आपण गेलं तर त्याचा आणि तुमचा काहीही संबंध नव्हता. नदीच्या प्रवाहामध्ये, पुरामध्ये दोन लाकडाचे ओंडके योगायोगाने एकत्रित यावे, पुन्हा पाण्याचा धक्का बसावा, पुन्हा ते एकमेकापासून विलग व्हावेत आणि एकत्रित होतो अशी त्यांना कल्पनाही येत नाही. मग असं जर असेल तर आमचे हे सगळे संबंध कायमस्वरूपाचे आहेत असं कसं म्हणता येईल? आणि असं जर नसेल तर आपण एकमेकावरती कायम हक्क का दाखवावा? ही माझी पत्नी आहे आणि कायम हिने माझ्या अधिकाराचा खालीच राहिलं पाहिजे, माझ्या म्हणण्याप्रमाणे तिने वागलं पाहिजे, कायमच तुम्ही मालकी हक्क तिच्यावर का दाखवणार? येस, तुमचं रिलेशन आहे, तुमचा संबंध आहे, बट वी हॅव टू गिव्ह अ स्पेस. त्या संबंधाला काहीतरी स्पेस द्यायला हवा आहे, तिला स्वातंत्र्य द्यायला हवं आहे. म्हणून पुरुषाच्या पेक्षाही स्त्रियांना काही विशेष काम करायच्या अडचणी जास्त आहे. तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, सायंटिस्ट व्हा, मंत्री व्हा, राष्ट्रपती व्हा, पण ह्या भारतीय परंपरेमध्ये तुम्हाला मुलं सांभाळलेच पाहिजे, स्वयंपाक केलाच पाहिजे, घराची सगळी जबाबदारी ठेवलीच पाहिजे, घरातल्या येणाऱ्या सगळ्या लोकांचं आदरातिथ्य त्यांच्या वयोमानाप्रमाणे केलंच पाहिजे. आणि हे सगळं करत करत मग तुमचं करिअर केलं पाहिजे. तिच्या आयुष्यामध्ये एवढी ओढाताण होते, पण एवढं करूनही ती करत असते आणि तरी सुद्धा याची बॉसगिरी ही कायमच असते. आणि असं काही सामान्य स्त्रियांचं नाही. मी सांगितलं की अगदी कोणत्याही सामान्य स्तरापासून जी करिअर करणारी स्त्री असेल तिला सगळ्या ह्या गोष्टी माहिती आहेत. ती सगळ्या या समस्यांना तोंड देते आणि कायम ह्याचं मालकी हक्क कायमच असतो. जीवन वेळेत झालं पाहिजे, योग्य वेळेत झालं पाहिजे, सगळ्या गरजा त्याच्या पूर्ण झाल्या पाहिजे. आणि असं म्हटलं जातं तिच्या बाबतीमध्ये, यू हॅव टू फुलफिल ऑल नीड्स अँड रिक्वायरमेंट ऑफ फॅमिली मेंबर्स. मग तिने काय असं काही उक्त घेतलं आहे का? मग मी म्हटलं ती माझी पत्नी आहे ना. अरे कसली पत्नी आहे? किती दिवसाची पत्नी आहे? आज तिला पत्नी म्हणतो, कदाचित ती मागच्या जन्मामध्ये कधीतरी तुझी मुलगी असली पाहिजे, कधी काही तुझी आई पण असू शकली असते. ती काय, कोणता संबंध काही निश्चित स्वरूपाचा नाही.
मग आहे जो संबंध आहे तो ह्या काळापुरता तो मेंटेन केला पाहिजे, पण तो संबंध कायम आहे असं समजून त्याला बाइंड राहणं आणि हा संबंध कायमच ठेवील असं म्हणणं हे कितपत शहाणपणाचं आहे. अरे बाबा, या संसाराबद्दल असं कोणतंच एक निश्चित विधान करता येणार नाही की हीच तुझी पत्नी अगोदर पण होती, आता पण आहे, पुढे पण राहणार आहे. हा असं काही सांगता येत नाही. हाच तुझा मुलगा आता आहे, तो अगोदर पण होता, नंतर होता, असं काही नाही. जो तुझा मुलगा आता आहे कदाचित तो मागच्या जन्मात तुझा बाप असला पाहिजे, तो नंतर हा तुझा बाप होईल. काही सांगता येत नाही. त्या संबंध हा एक टेम्पररी रिलेशन आहे आणि हे कायम राहावं असा कोणीच आग्रह धरू नये. कारण अयम संसार हा अतीव विचित्र हा जो संसार आहे ना, अतिशय विचित्र म्हणजे आश्चर्यकारक आहे. या संसारामध्ये काय कधी कोणाचं होईल काही सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत अनुकूल आहे तोपर्यंत अनुकूलतेने सगळ्यांशी वागावं, प्रेमाने बोलावं. तात्पुरते संबंध असे ना ते मेंटेन करावेत, पण हेच कायमचे आहे आणि हेच कायमचे राहावे म्हणून माझा मालकी हक्क आहे असं आपण पुत्रावरती हक्क दाखवू शकत नाही, पत्नीवरती हक्क दाखवू शकत नाही, पत्नीही पतीवरती हक्क दाखवू शकत नाही. कारण हे सगळे संबंध तात्पुरते आहेत. प्रवासामध्ये असताना कदाचित आपण एकत्रित एका बाकावरती बसूही, जर अर्धा एक तासाचे संबंध असेल तर आपण एकमेकांनी भांडण करण्याच्या पेक्षा प्रेमाने बोलूया. तू पण बस, मी पण बसतो, आपण सगळे जागा थोडी आहे पण त्याला पण जागा द्या. आणि थोड्याच कालावधीमध्ये दोघांची जागा असताना तिथे चौघं आनंदाने बसू शकता, एकमेकाचं कम्युनिकेशन करू शकता आणि आनंदाने प्रवास झाल्यानंतर एक उतरणारच आहे ना. तसा हा आयुष्यातला हा सगळा प्रवास आहे. ह्या प्रवासामध्ये कोण अगोदर येतं, कोण नंतर येतं, कोण मध्ये येतं. जे अगोदर आले ते लवकर उतरतात, जे लगेच आता आलेले आहे ते नंतर उतरतात. किती दिवसाचा हा संबंध आहे. आणि मग कोण रे तुझी पत्नी, कोण तुझा मुलगा. अयम संसार अतिव विचित्र हा संसार अतिशय विचित्र आहे. तात्पुरते सगळे संबंध आहे. बर, दुसरं आहे हे सगळे संबंध कधी निर्माण होतात. ज्याला पहिला प्रश्न आपण विचारूया आणि विचारतोय आपण. जगामध्ये असा एक नेम आहे, वी वॉन्ट टू नो एव्हरीथिंग विदाउट नोईंग वन सेल्फ और विदाउट नोईंग माय सेल्फ. स्वतःला ओळखण्याशिवाय आपण सगळ्या जगाच्या संबंधाला ओळखू शकतो किंवा ओळखायला लागतो किंवा ओळखतो. माझी आई, माझे वडील, बंधू, भाऊ, मित्रपरिवार, माझा देश, माझी जात, माझा वंश, माझं लिंग, वा वा वा, सगळं आहे. मग सगळे रिलेशन तू सांगितले. आम्हाला पहिला प्रश्न विचारायचो, तू हे माझं 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 असं म्हटलं आहे, तर कोणाला म्हटलं? ते म्हटलं मी स्वतःला म्हटलं. अच्छा, स्वतःला म्हटलं. स्वतःला जर म्हटलेलं आहे तर हु आर यू. मी आहे, पण हु इज आय. तो आय कोण आहे? जर इफ यू डोंट नो हु आर यू किंवा हु एम आय, then how you can say that this is mine. हे माझं आहे, हे माझं आहे आपण कसं म्हणेल? जर आयची ओळख नसेल, आयची म्हणजे मीची ओळख नसेल, तर मीच्या संबंधाने निर्माण झालेले माझे नाते त्याची कशी काय ओळख आहे? मग कोण आहात तुम्ही? आचार्य विचारतात, कुत आयातः, तू कुठून आला आहेस? कुठून आलो आहे म्हणजे मी माझ्या घरून आलो आहे असं सहज म्हणेल तो. अरे बाबा हो, तू तुझ्या घरून आला आहे. पण तुझ्या घरून आला म्हणजे तू घरात आला, पण घरात कसं काय आला? मी कोणाचा तरी मुलगा आहे, पण मुलगा म्हणून कुठून आला आहे? मी आईवडिलांचा आहे, पण आईवडिलांच्या माध्यमातून तू जन्माला. त्या अगोदर कुठे होता? कुठेतरी होतो, माहिती नाही. कोण होताच तू? असं मागे 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 जात जर आपण गेलो तर तुला असं एक म्हणावं लागेल, यू हॅव टू ड्रॉप ऑल युअर labels and identification and then tell me that who are you. सगळ्या संबंधाचे लेबल तू बाजूला काढून टाक आणि मग खाली उरल्यानंतर जो शिल्लक राहील आय, त्याची ओळख सांग कोण आहे. आता समजा पत्नीचं रिलेशन संपवून टाक, वडिलांचं रिलेशन संपवून टाक, जात, पंथ, कुळ हे सगळे जे पापुद्रे आहेत ते बाजूला कर. आणि मग आता जो खाली तो मी उरला आहे,
तू स्थूल शरीर नाही, सूक्ष्म शरीर नाही, कारण शरीर नाही, तो अन्नमय कोश नाही, प्राणमय कोश नाही, मनोमय कोश नाही, विज्ञानमय कोश नाही, तू स्त्री नाही, तू पुरुष नाही, तू लहान नाही, तू मोठा नाही, तू श्रीमंत नाही, तू गरीब नाही. सगळे जे काही रिलेशन्स आहेत, तू देहच नाही, देहा संबंधाची सगळी रिलेशन बाजूला काढल्यानंतर हु आर यू, तू कोण आहे, कुठून आलाय, तू कोणाचा आहेस, कस्यत्वम, कोणाचा आहेस तू, असं म्हटल्यानंतर हे सगळे संबंध काढून टाकल्यानंतर तू आला कुठून ते माहिती नाही, तू कोणाचा आहे हे माहिती नाही. मग हे तात्पुरतं संबंध, ज्याला पत्नी असं म्हणतो, ती का तुझी कायमची पत्नी आहे का, कसे का ते कांता, कोण तुझी कांता आहे, कसे पुत्रा, कोण तुझा पुत्र आहे, तो काय आता तो कायमचा आहे का, तो आता दिसतोय तात्पुरता. एखाद्या नाटकामध्ये तसे काही रिलेशन निर्माण व्हावेत, पण नाटक संपल्यानंतर कायम तो म्हणेल की तू माझी पत्नी आहे, मी तुझा पती आहे, ती कानामागे देईल ना, संपलं रिलेशन, नाटक होतं, आता नाटक संपलं आहे. तसंही नाटकच आहे ना. मग का एवढे संबंध आपण लावून धरावे आणि एकमेकावरती हक्क गाजवावे, सांगा बरं. कोण कोण कोणाचा इथे आहे, सांग, तू सांग कोणाची, तुझी ओळख सांग मला, कोण आहे, असं आचार्य विचारतात. आणि असं विचारत 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 त्याला मागे नेतात आणि सांगतात, बाबा हे सगळं जे तत्व आहे ना, ते आपण ज्याला म्हणतो, ती पत्नी, तो मुलगा किंवा हा मी, ते नावाने सांगितलं जातं तत्. पण त्या तत्चं मूळ कारण काय, तत्व काय, तत्वम, त्या तत्चं मूळ सोर्स काय आहे, व्हॉट इज द फंडामेंटल रिझन ऑफ द सुपरफिशियल एलिमेंट्स, वरवर दिसणाऱ्या त्या कार्याचं मूळ कारण काय आहे, असा जर विचार करायला आपण सुरुवात केली तर त्या सगळ्यांचं मूळ कारण जर आपण जर पाहिलं तर अल्टिमेट सोर्स ऑफ एव्हरीबडी, प्रत्येकाचं मूळ कारण जर पाहिलं तर ते चैतन्य आहे, ते परब्रह्म आहे, ते सत्तत्व आहे. आणि असं सत्तत्व हे तुझं खरं मूळ स्वरूप आहे. म्हणून हे माय डिअर ब्रदर, हे माझ्या बंधू, शंकराचार्यांनी आतापर्यंत मूड असं म्हटलं आहे, पण आता इथे खूप प्रेमाने जवळ घेतलं. जर एखाद्याला समजून सांगायचं असेल, जिज्ञासा निर्माण झाली असेल, तत्वज्ञान समजून सांगायचं असेल आणि ते अतिशय सूक्ष्म आहे, गंभीर आहे, अंतर्मुख आहे, हे समजून सांगताना त्याला खूप अलगद पद्धतीने सांगावं लागतं. हे बंधू बाबा रे, खरं म्हणजे तू वास्तविक हे कोणीच नाहीस, वास्तविक तू परब्रह्म आहे. आणि हे बंधू, याचा तू विचार कर. तत् इह भ्राता तत्वम चिंतय, त्या तत्वाचा येथे तू आता पुन्हा पुन्हा विचार कर, खरंच तू कोण आहेस. आणि मला सांगतो की ही माझी पत्नी, हा माझा मुलगा, ही माझे वडील आणि मी हे, अरे तू तर हे सगळे लेबल आहेत, हे सगळे बाजूला जर सोडून दिल्यानंतर तू ते अंतिम तत्व आहे. ट्राय टू अंडरस्टँड इट, ते जाणून घे, ते समजून घे, त्याचं चिंतन कर, त्या तत्वाला तू समर्पण हो, श्रवण कर, मनन कर, म्हणजे ध्यासन कर. या सगळ्या ज्या काही भ्रांती आहेत त्या भ्रांतींना दूर कर आणि भ्रांतीचं अधिष्ठान जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाचा तू विचार कर. आणि सांग बरं, आता तू म्हणशील का हे सगळे रिलेशन खोटे आहे. त्याला साधू संतांनी म्हटले ना, हा मायेचा बाजार. इथे कोण कोणाचा आहे, बंधू कोणाचा, भाऊ कोणाचा, कोण कोणाचे सखे सोयरे, कोण कोणाचा आहे इथे, ही सगळे तात्पुरते रिलेशन आहेत. आणि म्हणून या सगळ्या रिलेशनच्या मध्ये एकमेकाची आपण सेवा करावी, त्यांच्याशी बोलावं, त्यांना सांभाळावं. पण हे करत करत आपल्याला हे सगळं भ्रांती आहे, हे सगळं सोडून आपल्याला एक दिवस जायचं आहे. आणि मी मुळात याच्यातला कोणीच नाही, एक मी आत्मतत्व आहे. या आत्मतत्वाचा विचार करण्याकरता कोणत्या तरी एखाद्या श्रेष्ठ महापुरुषाच्या आश्रयाला राहा, त्यांचं विचार स्वीकार, त्यांचं शिष्यत्व स्वीकार, त्यांना समर्पण हो. ते जे तत्व सांगतील त्या तत्वांचा तो विचार कर आणि या सगळ्या संबंधातून हळूहळू बाजूला हो
आणि खराच तू कोण आहे असं जर कळालं तर मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, या तत्वाचा हे बंधू याचा विचार कर. Withdraw yourself from all the relations and abide in that supreme consciousness. Think again and again that you are not body, you have no relation, you are absolute truth, you are absolute existence. Contemplate on that. Think again and again, and definitely the day will come and you will realize that you are supreme consciousness. असा बुद्धीमध्ये प्रकाश पडेल, आणि असा बुद्धीमध्ये प्रकाश पडण्याकरता ते प्रकाश तत्व जे आहे ना, त्या प्रकाश तत्वालाच ज्ञानेश्वर महाराजांनी श्री गणेश असं म्हटलं आहे. की ज्या गणेशाची आज मोठ्या आदरानं सन्मानानं आपण त्यांचं आज स्वागत केलं आहे. गणपतीचं आगमन झालं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातच नाही, संपूर्ण भारतवर्षामध्ये आज गणेशाची स्थापना केली आहे आणि त्याचे आपण काही दिवस पूजन करणार आहोत. अशा गणपतीची स्थापना आपण फक्त मंडळामध्ये, मंदिरामध्ये, घरामध्ये न ठेवता तो बाहेर असणारा गणपतीच आमच्या आतमध्ये चेतन तत्व रूपाने आमच्या बुद्धीला प्रकाश देणार आहे. आणि बुद्धीचा प्रकाशदाता जो आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा तूच गणेश, तूच गणेश आहेस. कोण गणेश? सकल मती प्रकाश. सगळ्या मतींच्या मध्ये म्हणजे बुद्धीच्या मध्ये प्रकाशाची देवता, ज्ञानाची देवता कोण असेल ती श्री गणेश आहे. सकल मती प्रकाश. असं कोण म्हणतं? म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी. निवृत्तीनाथ महाराजांचे दास ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला गणपती असा कळाला आहे. आणि म्हणून तुम्हाला हा गणपती असा कसा काय कळाला? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते श्री गुरु कृपा नमिले आदी बीज. श्री गुरूंच्या कृपेने मला हा यथार्थ बोध झाला आणि त्यांच्या बोधानेच मला खरं गणेशाचं स्वरूप कळालं. आणि म्हणून आजपासून गणपतीची स्थापना घराघरात झाली. मोठ्या आदरानं, उत्साहानं डेकोरेशन केलं. अनेक प्रकारचे फुलं, माळा, सुगंधित द्रव्य त्या ठिकाणी आणले, रांगोळ्या काढल्या, मित्रमंडळींना बोलवलं, आरती करणार आहोत. खूप आपण स्वागत करतो आहे. पण जसा तो गणपतीचं स्वागत बाहेर केलं ना, तसा अंतर्मुख होऊन आतमध्ये असणारा हा नित्य विराजमान आत्मरूपाने श्री गणेश, त्याचीही आराधना करावी, त्यालाही समजून घ्यावं. आणि हे समजून घेण्याकरता आपल्याला कोणत्या तरी महापुरुषाच्या जवळ जाऊन त्यांच्या सानिध्यामध्ये राहणं, त्यांच्या विचारामध्ये राहणं, त्यांना शरणापन्न होणं, यालाच सत्संग असं म्हणतात. आणि असा सत्संग मनुष्याने जर केला तर त्याचा परिणाम काय होईल? तर मनुष्याने असा जर सत्संग केला तर तो मनुष्य इथे जिवंत असताना या सगळ्या बंधनातून तो मुक्त होईल. त्यालाच जीवन मुक्ती, लिबरेशन व्हाईल लिव्हिंग इन दिस बॉडी, व्हाईल लिव्हिंग इन दिस वर्ल्ड. या जगतामध्ये जिवंत असतानाच यातून तो मुक्त होतो, या देहातून मुक्त होतो, ह्या प्रपंचातून तो मुक्त होतो. अशा स्थितीला जीवनमुक्ती म्हणतात. आणि जीवनमुक्ती ही सगळे संत महात्मे जीवनमुक्त स्थितीमध्ये जगत होते. आणि जीवनमुक्त स्थितीमधूनच सगळ्या वाङ्मयाची निर्मिती झाली आहे. जीवनमुक्त स्थितीमधूनच ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली आहे, हरिपाठाची निर्मिती झाली, चांगदेव पासष्टीची निर्मिती झाली. जीवनमुक्त स्थितीमधूनच शंकराचार्याने हे सगळे स्तोत्र आणि भाष्य ग्रंथ लिहिले आहे. आणि म्हणूनच आत्मस्वरूपामध्ये राहून जे कार्य करतात, जे वाङ्मय निर्माण होतं, त्या वाङ्मयाला
परतत्वाचा स्पर्श असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शो जायचा. जीवनमुक्त स्थितीमध्ये मनुष्य परतत्वामध्ये तो विराजमान असतो आणि त्या तत्वातून जी अभिव्यक्ती होते ते परतत्वाचा स्पर्श झालेला असेल. आणि असा परतत्वाचा स्पर्श ज्याला झालेला आहे त्यालाच आपण सत्पुरुष असं म्हणतो. आणि त्या सत्पुरुषाच्या सहवासामध्ये राहणं त्याला सत्संग असं म्हणतात. म्हणून 9 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याची सुरुवात ही सत्संग करण्याच्या आग्रहापासून झाली आहे आणि त्याची फलनिष्पत्ती जीवनमुक्ती ही या स्थितीपर्यंत आहे. तर सत्संगापासून जीवनमुक्तीपर्यंतचा प्रवास किती टप्प्यातून तो जातो आहे, ज्याला लॅडर ऑफ राईज, उत्थानाची ही शिडी किती पायऱ्यांची आहे याचा तपशीलवार विचार आचार्यांनी या 9 क्रमांकाच्या श्लोकामध्ये दिलेला आहे. आपण हळूहळू त्याचा विचार उद्यापासून करणार आहोत. बोलण्याची मर्यादा असल्यामुळे आपण तो टप्प्याटप्प्याने आपला अभ्यास वाढवत जाऊया. तूर्त या ठिकाणी थांबूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय